हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांसह पत्नी अर्चना पाटलांचा दुपारी 3 वाजता अजित पवार गटात प्रवेश होणार। धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता। सांगलीची जागा ठाकरे गटच लढणार। संजय राऊत ठाम, तर एका ठिकाणी गडबड झाल्यास इतर जागांवर परिणाम होतात। भास्कर जाधवांचा सूचक इशारा। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर आज निकाल। अमरावतीतून नवनीत राणा आज उमेदवारी अर्ज भरणार। अमरावतीतील नवनीत राणांच्या सभेला फडणवीस उपस्थित। सभेदरम्यान राणांच्या भाषणादरम्यान नवनीत राणा भाऊ। अमरावती लोकसभा मतदारसंघातून वंचितच्या उमेदवाराची माघार। प्राजक्ता पिल्लेवान उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत, सूत्रांची माहिती। महायुतीत उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि धाराशिवचा तिढा कायम। धाराशिवच्या जागेवर भाजपसह अजित पवार गटाचाही दावा। सुनेत्रा पवारांसाठी फडणवीस प्रचाराच्या मैदानात। फडणवीसांची उद्या दुपारी इंदापुरात जाहीर सभा। हर्षवर्धन पाटीलही प्रचारात सक्रिय होणार। हिंगोलीत शिंदेच्या शिवसेनेकडून हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कोहळीकरांना उमेदवारी। हेमंत पाटलांनीच बाबूराव कदमांचं नाव सुचवलं, संतोष बांगर यांचं वक्तव्य। ठाण्याची जागा शिंदेगडाला देण्याबाबत सहमती, तर नाशिकची जागा अजित पवार गटाला। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब। हकालपट्टीनंतर संजय निरुपम यांचा काँग्रेस पक्षातून राजीनामा। मी आधी राजीनामा दिला, नंतर माझ्यावर हकालपट्टीची कारवाई। संजय निरुपम यांचं ट्विट। शरद पवार गटाची आज रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि साताराची उमेदवार जाहीर होण्याची शक्यता। जयंत पाटील पत्रकार परिषद घेऊन उमेदवार जाहीर करण्याची शक्यता। विजय वडेट्टीवारांच्या भेटीसाठी प्रतिभा धानोरकर थेट गडचिरोलीत। धानोरकरांकडून वडेट्टीवारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न। रामटेकमध्ये किशोर गजबी यांना वंचितचा पाठिंबा। रामटेकमध्ये काँग्रेसला मतविभाजनाची भीती। अमरावतीत रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता। रिपब्लिकन सेना वंचितला पाठिंबा देणार। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। अकोल्यात वंचितकडून प्रकाश आंबेडकर, तर काँग्रेसकडून अभय पाटील अर्ज भरणार। शरद पवार गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची याचिका। 9 एप्रिलला शिवतीर्थावर या, काय घडतंय काय घडलंय हे सांगायचंय। मनसेची सोशल मीडियावर पोस्ट। गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मनसेकडून पोस्टर जारी। मी संयुक्त अरब अमिरातीला 10,000 टन कांदा निर्यात होणार। परदेशी व्यापार विभागाकडून अधिसूचना। पश्चिम महाराष्ट्र यंदा टँकरग्रस्त। पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात 364 टँकरनं पाणी पुरवठा। सातारा आणि पुण्याला सर्वाधिक झळ। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगाल दौऱ्यावर। बिहारच्या जमुईमध्ये आणि पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये आज मोदींची सभा। गौरव वल्लभ यांचा काँग्रेस पक्षातून राजीनामा। सनातन विरोधी पक्षात राहणं अवघड असल्याचं कारण देत वल्लभ यांची पक्षाला सोडचिठ्ठी। क्रिकेटर पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ। अभिनेत्रीचा विनयभंग प्रकरणी कोर्टाकडून पोलिसांना तपासाचे आदेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।